मित्रमैत्रिणींनो नमस्कार. अर्थवर्णमध्ये आपलं स्वागत आहे. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचं प्रत्यक्ष कामकाज 1 एप्रिल 1935 पासून सुरू झालं. याचं मुख्य ऑफिस होतं कलकत्त्यामध्ये, पण 1937 साली ते मुंबईला शिफ्ट झालं आणि आजही ते मुंबईतच आहे. 1949 साली RBIचं राष्ट्रीयकरण झालं. राष्ट्रीयकरण झालं म्हणजे नेमकं काय झालं तर इतके वर्ष प्रायव्हेट बेसिसवर चालणारी ही बँक सरकारच्या मालकीची झाली, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या आधिपत्याखाली आली. हा आहे बँकेचा लोगो. या लोगोवर रॉयल बेंगॉल टायगर आणि पाम ट्री असा हा लोगो आहे, की जो आधी ईस्ट इंडिया कंपनी असताना रॉयल बेंगॉल टायगरच्या ऐवजी लायन होता तिथे. RBIचे ब्रांचेस पूर्ण भारतभर आहेत. 4 झोनल ऑफिसेस आहेत, मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि कलकत्ता. 19 रिजनल ऑफिसेस आहेत आणि 10 सब ऑफिसेस आहेत. तर बघूया यांचा बोर्ड ऑफ डिरेक्टर कसा आहे. तर सुरुवातीला गव्हर्नर आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर CD देशमुख हे होते. गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर, एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर्स, प्रिन्सिपल चीफ जनरल मॅनेजर्स, चीफ जनरल मॅनेजर्स, जनरल मॅनेजर्स, डेप्युटी जनरल मॅनेजर्स, असिस्टंट जनरल मॅनेजर्स, मॅनेजर्स, असिस्टंट मॅनेजर्स आणि सपोर्ट स्टाफ असा एकूण 21 जणांचं हे बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे. आता RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नक्की काम काय करतं. RBIचं महत्त्वाचं काम म्हणजे नोटा आणि नाणी इश्यू करणं. हां, पण फक्त 1 रुपयाची नोट किंवा नाणं RBI इश्यू करत नाही. ते काम करतं मिनिस्ट्री ऑफ फायनान्स म्हणजे गव्हर्मेंट. आणि RBIने इश्यू केलेल्या प्रत्येक नोटेवर गव्हर्नरची सही असते. तर या नोटा नक्की प्रिंट तरी कुठे होतात तर सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही सरकारची कंपनी आहे. महाराष्ट्रात नाशिक आणि मध्य प्रदेशात देवास या ठिकाणी हे प्रिंटिंग चालतं. भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कंपनी असून कर्नाटकात मैसूर आणि वेस्ट बेंगॉलमध्ये सालबोनी इथं हे नोट प्रिंटिंगचं काम चालतं. मग साहजिकच प्रश्न पडला असेल की नोट RBI प्रिंट करतं, तर मग भराभरा नोटा प्रिंटिंग करून भारतातली गरिबी दूर का नाही करत. काय हरकत आहे. पण मित्रांनो, असं होत नाही. असा नोटा छापून गरिबी दूर होत नाही, पण महागाई मात्र नक्की वाढते. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा 1,00,000 आपल्याकडे गरीब आहेत, बिलो पॉवर्टी लाईन आहेत, आणि समजा त्यांना आपण दरवेळेस RBIनं ठरवलं की एक जास्त नोटा छापू आणि 10,000 रुपये वाटून टाकू, तर 1,00,000 गुणिले 10,000 इतक्या नोटा दर महिन्याला प्रवाहात येतील. म्हणजे सप्लाय ऑफ मनी अर्थव्यवस्थेत वाढेल आणि ते वाढल्यामुळं त्यांची गरिबी दूर होईल की नाही माहिती नाही, नक्कीच होणार नाही. पण इतकी महागाई वाढेल की त्यांना ते 10,000 मध्ये ते फारसं काही घेऊ शकणार नाहीत. त्यामुळं कधीही नोटा प्रिंट करून गरिबी दूर करता येत नाही, पण महागाई मात्र नक्की वाढते आणि रुपयाचं अवमूल्यन म्हणजे रुपयाचं मूल्य मात्र नक्की घसरतं. व्हेनेझुएला या राष्ट्रामध्ये हा प्रयोग झालेला आहे आणि तिथे आज कंडिशन अशी आहे की आपल्यापेक्षा 10,00,000 पट महागाई तिथे जास्त आहे. म्हणजे विचार करा, आज इथे आपण 10 रुपयाला जो बिस्किटचा पुडा घेतो त्याची किंमत व्हेनेझुएलामध्ये किती असेल. म्हणजे लाखो रुपये गरिबाकडे असूनही तो काहीही घेऊ शकत नाही, अशी तिथली आज कंडिशन आहे. पण पैसे मात्र लाखो रुपये आहेत. म्हणजे नुसत्या नोटा छापून आणि त्या वाटून किंवा कुठल्याही मार्गाने देऊन गरिबी दूर होत नाही, तर महागाई वाढते. म्हणून सप्लाय ऑफ मनी म्हणजे पैशाच्या पुरवठ्यावर कंट्रोल करणं हे फार आवश्यक असतं. आणि हे दुसरं काम जे आहे RBIचं दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे मॉनेटरी ऑथॉरिटी. मॉनेटरी ऑथॉरिटी इज द एंटिटी दॅट मॅनेजेस अ कंट्रीज करन्सी अँड मनी सप्लाय.
म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर अर्थव्यवस्थेत जो पैसा फिरतो, लोकांच्या हातात असतो किंवा साधन काही वापरतं, असं साधन वापरतं की त्यामुळे सप्लाय ऑफ मनी किंवा अर्थव्यवस्थेतला पैशाचा पुरवठा याच्यावर एक कंट्रोल येतो, म्हणजेच मॉनिटरी ऑथॉरिटी. तर हे काम करतं RBI. तर कसं, जसं आपल्याला पैशाची गरज असते तेव्हा आपण कर्ज घ्यायला बँकेत जातो आणि बँकेतून लोन घेतो, त्या लोनवर आपण व्याज भरतो. तसंच बँकेला जेव्हा पैशाची गरज पडते तेव्हा बँक RBIकडे जाते आणि लोन घेते. तर जेव्हा अगदी कमी म्हणजे शॉर्ट म्हणजे अगदी 1 नाईटसाठी कर्ज हवं असेल बँकेला RBIकडून, तर त्याला म्हणतात MSF, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. अजून एक आहे रेपो रेट, म्हणजे 2 ते 14 दिवसासाठी घेतलेलं जे लोन असतं त्याच्यावर जो व्याजाचा दर असतो त्याला म्हणतात रेपो रेट. तो रेपो रेट आणि आपल्याला लावणारा जो रेट ऑफ इंटरेस्ट असतो तोही जास्त असतो रेपो रेटपेक्षा. आणि तिसरं बँक रेट. बँक रेट म्हणजे लॉंग टर्म, 14 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी बँकेने जर कर्ज घेतलं रिझर्व्ह बँकेकडनं तर त्याला म्हणतात, तर जो व्याजदर भरायला लागतो त्या रेटला म्हणतात बँक रेट. तर MSF, रेपो रेट आणि बँक रेट हे तिन्ही व्याजाचे दर हे नेहमी बदलते असतात. मार्केटमध्ये काय कंडिशन आहे त्याप्रमाणे हे रेट नेहमी बदलत असतात. म्हणजे बँकेला 2 ते 14 दिवसांसाठी रिझर्व्ह बँकेकडून मिळणारा पैसा हा कमी व्याजाने मिळाला तर अर्थातच बँक आपल्याकडे अव्वाच्या सव्वा लावणार नाही, आपल्यावरचा व्याजाचा दरही कमी होईल. अर्थातच व्याज दर कमी झाल्यामुळं लोक जास्तीत जास्त लोन घेणं त्या पिरियडमध्ये पसंत करतील. ऑफकोर्स मार्केटमध्ये पैशाचा फ्लो वाढेल. आणि वाईस वर्सा, उलटं जर MSF, बँक रेट किंवा रेपो रेट ह्याचे व्याजाचे दर जर वाढले तर अर्थातच सर्वसामान्यांना मिळणारं कर्ज हे महाग होईल म्हणजेच व्याजाचा दर वाढेल. त्यामुळे अर्थातच सर्वसामान्य लोक कर्ज न घेणं पसंत करतील. अर्थातच सप्लाय ऑफ मनीवर अशा पद्धतीने कंट्रोल केला जाईल. म्हणजेच मनी सप्लाय कंट्रोल करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा पद्धतीनं करत असते. तर पुढची काही कामं आहेत, अजून बरीच कामं आहेत, आपण बघूया पुढच्या भागात. थँक्यू.